नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. होरायझन अकॅडमी दिंडोरी शाळेत फिरत्या विज्ञान प्रदर्शनाचे आगमन. मराठा विद्या प्रसारक संचलित होरायझन अकॅडमी दिंडोरी शाळेमध्ये नेहरू विज्ञान केंद्र मुंबई यांच्यातर्फे फिरते विज्ञान प्रदर्शनाचे बसचे आगमन झाले. शाळेच्या प्राचार्या श्रीमती निर्मला जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य रणजित देशमुख, शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी यांनी या बसचे स्वागत केले. 21वे शतक हे विज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. विज्ञानाचे नवनवीन चमत्कार आविष्कार समजण्यासाठी ही एक अद्भुत अविस्मरणीय वेळ ठरली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य रुजावे व त्यांच्या विज्ञानाप्रती कल वाढवावा या अनुषंगाने मराठा विद्या प्रसारक संस्थेने या फिरते विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या बसद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल अधिक माहिती व्हावी, विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी व विविध वैज्ञानिक उपकरणांचा परिचय व्हावा हा यामागील उद्देश होता. या बसमध्ये ग्रॅव्हिटी फोर्स, वर्ल्ड क्लॉक, फ्रिक्शन, इलेक्ट्रो मॅग्नेटिक इंडक्शन, AC and DC जनरेटर, न्यूटन लॉ अशा विविध उपकरणांचा अंतर्भाव या बसमध्ये केलेला होता. यावेळी बससोबत आलेले शेखर मरकट, अनिकेत डोके व पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व त्यांना उपकरणाचे कामकाज समजावून सांगितले. नंतर विद्यार्थ्यांना विविध प्रयोगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. जादूगर कोणतेही जादू करत नसतो, त्यामुळे विज्ञान असते हे विद्यार्थ्यांना समजावले. यावेळेस प्राचार्य श्रीमती निर्मला जाधव यांनी सांगितले की हे अनोखे विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरले. तसेच संस्थेच्या अनोख्या प्रयोगाचे आभार मानले. या उपक्रमासाठी संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे, दिंडोरी पेठ तालुक्याचे मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण नाना जाधव, शिक्षणाधिकारी डॉक्टर KS शिंदे तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांचे मार्गदर्शन लाभले. नमस्कार, मी निर्मला जाधव, प्रिन्सिपल होरायझन अकॅडमी दिंडोरी. आज आमच्या शाळेमध्ये नेहरू सायन्स सेंटर मुंबई यांची मोबाईल एक्झिबिशन बस आमच्याकडे आलेली आहे. ही बस आम्हाला मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक यांच्या ॲल्युमिनी माझ्या विद्यार्थ्यांकडनं ही बस पाठवण्यात आलेली आहे. ह्या बसचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या बसमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला मुंबईला नेहरू सायन्स सेंटर जे आहे मुंबईला तिथे जाऊन बघणं हे निव्वळ बऱ्यापैकी अशक्य आहे. सो रुरल एरियातल्या विद्यार्थ्यांना ती शाळेच्याच प्रिमायसेसमध्ये बघता यावी या निको हेतूपायी ही बस तिथे पाठवलेली आहे. या बसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट आहेत, जसं की इव्हॉल्युशन ऑफ ह्युमन, त्यानंतर डिफरंट पार्ट्स ऑफ द ऑर्गनल सिस्टम, अपार्ट फ्रॉम द इंडक्शन, magnetic inductions, AC and DC currents, then physics, Newton's law, the well-known physics, Newton's laws. Practically हे सगळे दाखवलेले आहे, जेणेकरून मुलांना फक्त थिओरिटिकली किंवा बुकिश नॉलेज न राहता त्यांच्या आयडियाज एक्सप्लोअर होतात. निसर्गाशी जोडून राहण्याचे जे काही नैसर्गिक नॅचरल लॉज आहेत ते मुलांना इथं बघण्यास मिळणार आहे. यासाठी आमच्या शाळेचे 400 विद्यार्थी ह्या बसचा आज फायदा करून देणार आहेत. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे अशी, ह्या अभिनव उपक्रमासाठी मी मराठा विद्या प्रसारक समाज आणि त्यांचे जे पदाधिकारी आहेत यांना आभार मानू इच्छिते. शेखर मरकट नेहरू सायन्स सेंटर या ठिकाणी सायन्स कम्युनिकेटर म्हणून काम करतात. तर आज ही आमची जी बस आहे ती आज आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल दिंडोरी या ठिकाणी आलेली आहे. यांचा मोठा हाच आहे की ग्रामीण भागामध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना याचा एक्सपोजर मिळावा. शहरी भागामधील जे मुलं आहेत त्यांना इझिली हा एक्सपोजर मिळतो, वेगवेगळे सायन्सचे कन्सेप्ट त्यांना मॉडेल थ्रू कळतात. पण ग्रामीण भागामध्ये मुलं ह्या नेहरू विज्ञान केंद्र मुंबई या ठिकाणी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जाणं शक्य नसल्यामुळे त्यांची चालती बोलती विज्ञान प्रदर्शनी आपण या ठिकाणी संस्थेच्या वतीने मला वाटतं दिंडोरी शहरामध्ये या ग्रामीण भागामध्ये कुठेच नाही अशी ही प्रदर्शनी या ठिकाणी संस्थेने पाठवलेली आहे. त्याचा फायदा आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ज्ञानामध्ये भर पडणार. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.